नमस्कार मित्रपरिवार, मी अंकित पाटील, ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्स ओनर. आज आपण आहेत रामेश्वरमला. पहाटेचे 3 वाजलेत. आम्ही रिक्षा घेऊन पोचलो रामेश्वरम मंदिराजवळ. मग आम्ही गेलो समुद्राजवळ आंघोळ करायला. इकडे असं वैशिष्ट्य आहे की 21 कुंडांमध्ये जर आपण आंघोळ केली तर आपले पापे धुतले जातात. ही फक्त मान्यता आहे, खरं आहे का नाही हे आपल्याला माहिती नाही. मग आपण आपल्या मंडळींना घेऊन निघालो. आपण 21 कुंडांची आंघोळ करायला. पाहू शकता किती रश आहे. मी सांगेन मॉर्निंगला यायचं अवॉइड करा. इव्हनिंग 6 o'clock इज द परफेक्ट टायमिंग. तर तुम्हाला 25 रुपीज तिकीट असतं 21 कुंडामध्ये आंघोळ करायची. तुम्हाला इकडचे ते पंडित ते पाणी तुमच्या अंगावरती टाकणार. मग आपण आंघोळ करून निघालो दर्शनासाठी. पाहू शकता आपले गेस्ट देखील आले. तर हा हे रामेश्वरम मंदिरचा आतमधलं इंटिरियर. मग आम्ही निघालो रामेश्वरम दर्शनासाठी. रामेश्वरम मंदिर जे आहे ते भारतातलं 4 धाममधलं एक धाम आहे. तर आपण देखील दर्शन घेतलं. इथे एक स्फटिकलिंगम आहे, त्याचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. रामेश्वरम दर्शन करण्यासाठी तुम्हाला VIP पण ऑप्शन आहे. अप्रॉक्स 200 पासून तिकीट स्टार्ट होतं. मग आम्ही आलो हॉटेलला आपला होता ब्रेकफास्ट रेडी. आज ब्रेकफास्टमध्ये होता आपल्याला ढोकळा आणि मेंदूवडा आणि चहा कॉफीसुद्धा रेडी होतं. पाहू शकता तुम्ही आपल्या गेस्ट ब्रेकफास्ट करताय. मग आम्ही निघालो मदुराईसाठी. हा आहे पांबन ब्रिजची ऑपोजिट साईड. बघू शकता तुम्ही फिशिंग बोट आपल्या आहेत उभ्या. आपण केली थोडीफार रेस्ट. मग आपण थांबलो लंचसाठी. लंचमध्ये होता पुरी, राईस, डाल, भाजी आणि गुलाबजाम होते स्वीटमध्ये. आपण पण केलं लंच. मग आपण पोचलो मदुराईला. 20 रुपीजची ऑटो करून मग आम्ही पोचलो मदुराईच्या दर्शनासाठी. आपण दिला कस्टमर लोकांना चहा. इव्हनिंगला त्यांचं एक कल्चर असतं, ते दर इव्हनिंगला फॉलो करतात. अप्रॉक्स 4 तास लाईनमध्ये गेले. इकडे पण VIPचा ऑप्शन अवेलेबल आहे, पण घेऊ नका. हा माझं ओपिनियन आहे. हे आहे मदुराईचे इव्हनिंग शॉपिंग सेंटरसाठी तुम्ही जाऊ शकता. पोतीचे वन ऑफ द फेमस दुकान आहे मदुराईमध्ये. इकडे तुम्हाला वेगवेगळे प्रकारच्या सिल्क साड्यास तुम्हाला बघायला भेटतील. 850पासून यांची स्टार्टिंग रेंज आहे ते 80,000पर्यंत त्यांच्याकडे रेंज आहेत. मग आपण आलो डिनरसाठी. पहा, चपाती, डाल, राईस, पालक पनीर होती आज आपल्याला. मग हे जे तुम्ही मंदिर बघताय ना, साऊथ इंडियाचे जे द्रविडियन स्टाईलचे मंदिर आहेत. बघू शकता तुम्ही कुठेही साऊथमध्ये गेल्यानंतर त्यांची मंदिराची डिझाईन पाहू शकता. सेमच असते सर्व ठिकाणी. आपण करूया ब्लॉग एंड. बाय, टेक केअर.